विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फिफ्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन पार्ट 1। तर या व्हिडिओमध्ये आपण पाचवी गणित अपूर्णांक भाग 1 यामध्ये आपण अपूर्णांकाची ओळख, अपूर्णांक संकल्पना, समुच्छेद अपूर्णांक करणे, अपूर्णांकाची तुलना हा सर्व भाग पाहूयात लगेच। इन दिस video we learn fraction, equivalent fraction, obtaining equivalent fraction, like fraction, unlike fraction, converting like fraction to like fraction, comparing like fraction, comparing unlike fraction, addition and subtraction of like fraction, addition of subtraction of unlike fraction, and mixed fractions. All these concept we have to learn in this video. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाचवी वर्गातील पाचवा चॅप्टर पाहत आहोत। हा आपला फिफ्थ चॅप्टर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, सुरुवातीला आपण फ्रॅक्शन म्हणजे काय, अपूर्णांक, अपूर्णांकाची ओळख हा भाग पाहणार आहोत। त्यानंतर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजेच सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, सममूल्य अपूर्णांक। त्यानंतर ऑब्टेनिंग इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळवायचा कसा, सममूल्य अपूर्णांक मिळवणे किंवा तयार कसा करायचा। लाईक फ्रॅक्शन अँड अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, समच्छेद अपूर्णांक म्हणजेच लाईक फ्रॅक्शन अँड अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच भिन्न छेद अपूर्णांक। त्यानंतरचा घटक असणार आहे कन्व्हर्टिंग अनलाईक टू लाईक म्हणजेच भिन्न छेदातून समछेदामध्ये कन्व्हर्ट करणं। कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन अपूर्णांकाची तुलना, मग तो समछेद असेल किंवा भिन्न छेद असेल तर अपूर्णांकाची तुलना हा पण भाग पाहणार आहोत आपण। अपूर्णांकाची तुलना किंवा लहान मोठेपणा। ॲडिशन, सबट्रॅक्शन ऑफ लाईक अँड अनलाईक फ्रॅक्शन, तर हा सर्व भाग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पाहूयात पहिला घटक फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक। तर अपूर्णांक म्हणजे काय आणि समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, तर यापूर्वी आपण अपूर्णांक ही ओळख पाहिलेली आहे। जे पूर्ण नसेल किंवा एखाद्या पूर्ण भागाचा काही भाग घेणं त्यालाच आपण अपूर्णांक म्हणतो। फॉर एक्झाम्पल, समजा या ठिकाणी हा एक आयताकार भाग आहे, याचे आपण दोन भाग केले आणि यापैकी हा एक भाग रंगवला, तर या ठिकाणी जो रंगवलेला भाग आहे, रंगवलेला भाग, तर मूळ एक होता आणि त्याचे आपण दोन समान भाग केलेले आहेत। तर किती भाग केलेले आहेत या ठिकाणी, दोन। ते आपण या ठिकाणी छेदामध्ये लिहायचं आहे, याला आपण छेद असं म्हणतो। अपूर्णांकाची प्राथमिक ओळख आपल्याला माहिती आहे, छेद, अंश, न्यूमरेटर, डिनोमिनेटर अँड इट्स रीडिंग। तर यापैकी रंगवलेला किती आहे, एक। आणि आता न रंगवलेला जर भाग विचारला या ठिकाणी, न रंगवलेला, तर तो पण असेल एक। दोन समान भागापैकीच एक किंवा दोन समान भागासारखा एक भाग न रंगवलेला, यालाच आपण कलर्ड और शेडेड किंवा नॉन शेडेड असं म्हणतो। हेच जर आपण एक दुसरं उदाहरण घेतलं, समजा या ठिकाणी हा आयताकृती भाग आहे आणि याचे आपण समान 1, 2, 3 आणि 4, 5 असे 1, 2, 3, 4 आणि 5 भाग केलेले आहेत। यापैकी आपण पहिल्या 3 भागावर या ठिकाणी रेषा ओढलेल्या आहेत। तर या ठिकाणी हा कलर्ड पार्ट जर आपण विचार केला, कलर्ड पार्ट, तर या ठिकाणी रंग किती पार्टला दिलेला आहे, रंगवलेला भाग, तर एकूण आहेत 1, 2, 3, 4, 5, 5 छोटे छोटे भाग आहेत आणि रंगवलेले 1, 2, 3 म्हणजेच 3/5 किंवा 3/5। अँड नॉन कलर
नॉन कलर्ड पार्ट किंवा अनकलर 1-2 पार्ट आउट ऑफ 5. तर या पद्धतीनं अपूर्णांक ही संकल्पना यापूर्वी आपण पाहिलेली आहे. अपूर्णांकाचं वाचन, अपूर्णांकाचं लेखन हा सर्वच भाग आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. यानंतर पाहूया आपण पुढील भाग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. त्यालाच आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. सममूल्य अपूर्णांक. तर इक्विव्हॅलेंट, इक्वी म्हणजे इक्वल, इक्वी म्हणजे इक्वल अँड व्हॅलेंट म्हणजेच व्हॅल्यू, इक्वल व्हॅल्यू. हे जर मराठीमध्ये पाहिलं तर सम, सम म्हणजे सारखी आणि मूल्य, मूल्य म्हणजे किंमत. तर लक्षात ठेवा, अपॉन नेम वी कॅन आयडेंटिफाय इक्वल व्हॅल्यू फ्रॅक्शन म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, सममूल्य फ्रॅक्शन म्हणजे सारखी किंमत असलेले फ्रॅक्शन. तर ही संकल्पना समजून घेत असताना तर या ठिकाणी जर पाहिलं आपण, समजा हे गोल आहे, तर गोलमध्ये व्यवस्थित भाग येत नाहीत म्हणून आपण एक चौरस घेऊयात. चौरसामध्ये खूप लवकर लक्षात येतं हा भाग. तर या ठिकाणी मी याचे 2 भाग करतोय आणि त्यापैकी एक भाग लाल रंगाने रंगवतोय. आता या ठिकाणी जो रंगवलेला भाग आहे, रंगवलेला भाग, त्यालाच आपण कलर केलेला भाग पाहूयात. कलर पार्ट इज इक्वल टू, तर या ठिकाणी एकूण 2 समान भाग आहेत आणि याच्या 2 समान भागासारखा एक भाग रंगवलेला आहे. मीन्स 2 इक्वल पार्ट अँड 1 पार्ट इज कलर्ड. सो कलर्ड पार्ट और रंगवलेला भाग म्हणजे 1/2. त्यानंतर याच चौरस आकृतीचे मी आणखी या ठिकाणी समान भाग करतोय. तर या ठिकाणी आता किती भाग झाले? 1 2 3 4. पुन्हा रंगवलेला भाग जर आपण लिहिला, रंगवलेला भाग, तर एकूण 1 2 3 4 पार्ट आहेत आणि 1 आणि 2 रंगवलेले आहेत. त्यानंतर आणखी काही समान भाग करूयात आपण. तर या ठिकाणी पहा किती भाग झाले त्याचा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 इक्वल पार्ट. सो कलर्ड पार्ट, कलर पार्ट किंवा रंगवलेला भाग किती आहेत? टोटल 1 2 3 4 5 6 7 अँड 8. आउट ऑफ 8 1 2 3 4, 8 पैकी 4 रंगवलेली आहेत. त्यानंतर आणखी काही समान भाग करूयात आपण. हियर पुन्हा रंगवलेला भाग पहा, वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 8 15 and 16. Total part 16 and 1 2 3 4 5 6 7 8 part are colored. So at various situation or different situation, कलर्ड पार्ट हा जो रंगवलेला भाग आहे ना, हा पण बदललेला नाही. जेवढा सुरुवातीला होता तेवढाच आत्ताही आहे, परंतु त्याच्या ज्या किमती बदलल्यात, 1/2 2/4 4/8 8/16, ऑल दीज पार्ट हॅव सेम व्हॅल्यू. म्हणजे हे सर्व संख्या वेगवेगळ्या असतील तरी किंमत याच अपूर्णांकाची सांगितली आहे. म्हणजे हे सर्व 1/2 बरोबर 2/4 बरोबर 4/8 बरोबर 8/16, या सर्वांची एकच किंमत आहे. एकच किंमत म्हणजेच सेम व्हॅल्यू. ऑल दीज फ्रॅक्शन हॅव सेम व्हॅल्यू, सो इट्स कॉल्ड इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन और सममूल्य. तर या सर्वांची किंमत एकच आहे म्हणून यासारख्या अपूर्णांकाला आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी 1/2 2/4 4/8 8/16 हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील भाग, ऑब्टेनिंग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. सममूल्य अपूर्णांक तयार करणे किंवा मिळवणे.
सममूल्य अपूर्णांक मिळवणे. तर सममूल्य अपूर्णांक मिळवायचा कसा किंवा सममूल्य अपूर्णांक आपण नेमकं कसं तयार करू शकतो. तर लक्षात घ्या, सममूल्य अपूर्णांक तयार करणं अतिशय सोपं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण एक उदाहरण घेतलं तर या ठिकाणी पहा 1 2 3 4 आणि 6 टोटल पार्ट हे सर्व इक्वल पार्ट आहेत. त्यात समजूयात आपण 1 2 3 4 5 आणि 6 यापैकी आपण 2 पार्ट रंगवूयात. तर या ठिकाणी जो कलर पार्ट आहे किंवा रंगवलेला पार्ट आहे, शेडेड पार्ट आहे, कलर्ड पार्ट, टोटल 6 अँड आउट ऑफ 6 1 2 आर कलर्ड. याला जर आपण मध्यभागातून छेदलं तर या ठिकाणी आता कलर किती पार्ट झाले, कलर्ड पार्ट इज इक्वल टू 1 2 3 4 अँड टोटल पार्ट 12 अँड कलर्ड 4. तर पहा हे 2/6 आणि 4/6, 2/6 याची किंमत 4/6 4/12 इतकीच आहे. तर पहा या ठिकाणी आपण ही रेष ओढली म्हणजे याला डबल केले. तर हे पण आपण या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय इन पिक्चर. 2/6 गुणिले 2 गुणिले 2 करूयात तर उत्तर किती येतं पहा 4/12. हा सममूल्य अपूर्णांक आहे. त्यानंतर पहा 2/6 गुणिले 3 गुणिले 3, 3 दोन्ही 6 6 त्रिक 18. म्हणजे हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. म्हणजे जर तुम्हाला सममूल्य अपूर्णांक जर मिळवायचा असेल तर छेदाला आणि अंशाला समान संख्येनं गुणायचं किंवा भागायचं. याला भागाकार करून सुद्धा येतो पहा 6. या ठिकाणी जो फ्रॅक्शन आहे 2/6 भागिले 2 भागिले 2 करूयात. तर या ठिकाणी 1/3, 2ला 2ने भागलं 1 येतं, 6ला 2ने भागल्यानंतर 3 येतं. म्हणजे 1/3 हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो मल्टिपल न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय सेम डिजिट. तर या ठिकाणी मल्टिपल ऑब्लिक या ठिकाणी डिव्हिजन असं सुद्धा लिहिलं जातं किंवा चालतं. म्हणजे मल्टिफिकेशन करा किंवा डिव्हिजन करा समान संख्येने. तो न्यूमरेटर आणि छेदाला समान संख्येने गुणणे किंवा भागणे हेच मराठीमध्ये आपण असं लिहू शकतात. छेद व अंश, अंशाला समान संख्येने गुणून किंवा भागून सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. गुणून किंवा भागून सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. यानंतर पाहूया आपण पुढील भाग प्रॉब्लेम सेट 17 आणि यामधील सराव संच 17 मधील महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन दिलेला आहे. 1/2 बरोबर कंसामध्ये या ठिकाणी संख्या भरायच्या छेदामध्ये 20. तर या 2ला कितीनं गुणल्यानंतर 20 येतं तर 2ला 10ने गुणला असेल, 1ला पण 10ने गुणूयात म्हणजे या ठिकाणी येईल 10. त्यानंतर पहा 3/4 तर 3च्या बरोबर किती आलेला आहे 15. म्हणजे 3ला कितीनं गुणला असेल 5नं, 3 5 15. मग 4ला पण 5नं गुणूयात मनातल्या मनात 4 5 20. सेम त्याच पद्धतीनं 9/11 18 छेद किती तर 9 गुणिले 2 बरोबर 18, 11 गुणिले 2 करा 22. 10/40 10/14 is equal to box upon 8. So here divided by 5, 40 divided by 5 is equal to 8. So divided by 5 is equal to 10 divided by 5 is equal to 2. तर हे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, हे तुम्ही मनातल्या मनात करून सुद्धा लिहू शकतात. त्यानंतर पहा 14/26 बरोबर बॉक्स छेद 13.
तर या ठिकाणी भागिले 2 करा. 13 भागिले 2 बरोबर 26 भागिले 2 बरोबर 13. तर या ठिकाणी 14 भागिले 2 बरोबर 7. त्यानंतर बॉक्स छेद 3 बरोबर 4/6. तर 3 गुणिले 2 6. मग या ठिकाणी का कोणत्या संख्येला 2 न गुणला असेल म्हणजे 4 येईल, तर या ठिकाणी असेल 2. 2 गुणिले 2 4. त्यानंतर 1 छेद बॉक्स बरोबर 4/20. 4ला जेव्हा तुम्ही 4ने भागता तेव्हा या ठिकाणी उत्तर येतं 1. त्याचप्रमाणे 20ला पण 4ने भागा, उत्तर येईल 5. त्यानंतर बॉक्स छेद 5 बरोबर 10/25. तर याला 5 न भागा, उत्तर आलं 5. याला पण 5 न भागा, उत्तर येईल 2. म्हणजे या बॉक्समध्ये येईल 2. तर हे जे गुणाकार भागाकार मल्टिपल किंवा डिव्हिजन केलेलं आहे हे तुम्ही तोंडी करा आणि या ठिकाणी उत्तरं लिहा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 दिलाय. पुढील प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. म्हणजे या ठिकाणी प्रश्न दिलाय छेद आपल्याला किती पाहिजे 18. तर या ठिकाणी जर छेद 18 पाहिजे असेल तर हे 1/2 गुणिले 9 करूयात. गुणिले 9 बरोबर 9 1 9, 9 2 18. डिनोमिनेटर किती आला 18. मीन्स इन दिस क्वेश्चन find the equivalent fraction with the denominator 18 for each of the following fraction. Denominator must be 18. तर या ठिकाणी पहा आता 2/3. 18 येण्यासाठी याला 6 ने मल्टिप्लाय करूयात. 6 ने मल्टिप्लाय करूयात. 2 6 चा 12, 3 6 चा 18. नेक्स्ट 4/6 इंटू 3 इज इक्वल टू 12/18. नेक्स्ट 2/9 इंटू 2 इज इक्वल टू 2 2 चा 4, 9 2 चा 18. नेक्स्ट 7/9 इंटू 2 इज इक्वल टू 7 2 चा 14 and 9 2 चा 18. नेक्स्ट 5/3 इंटू 6 इज इक्वल टू 3 5 चा 15, 5 6 चा 30 and 3 6 चा 18, 13/18. तर इतक्या सोप्या पद्धतीने हे सर्व प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 5 असणारा अपूर्णांक मिळवा. तर याला डिनोमिनेटर 5 आपल्याला पाहिजे. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ डिनोमिनेटर 5 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. तर याचा छेद आपल्याला 5 आणायचा आहे. तर याला आपण असं लिहू शकतो 6/15 भागिले 3 15ला जर 3 न भागलं तर उत्तर येतं 5 आणि 6ला 3 न भागल्यावर येतं 2, म्हणजे उत्तर येईल 2/5. 10/25 डिवायडेड बाय 5 करा. डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2/5. नेक्स्ट 12/30 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 2/5. नेक्स्ट 6/10 डिवायडेड बाय 2, 2 ने भागून द्या. 2 ने भागा अंशाला आणि छेदाला. तर या ठिकाणी उत्तर येईल 3/5. नेक्स्ट 21/35. तर 5 जर पाहिजे असेल भागाकार तर भागिले 7 बरोबर 3/5. मीन्स टू फाइंड मल्टिपल ऑर डिव्हिजन हॅव इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. म्हणजेच गुणाकार आणि भागाकार करून आपण सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. यानंतर पाहूया आपण चौथा प्रश्न. खालील दिलेल्या अपूर्णांकामधून सममूल्य अपूर्णांकाच्या जोड्या शोधा. तर या ठिकाणी जे अपूर्णांक दिलेले आहेत फ्रॉम द फ्रॅक्शन गिवन बिलो पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. तर सुरुवातीला फ्रॅक्शन लिहूया 2/3, 5/7, 5/11, 7/9, 14/18,
15/33, 18/27 आणि 10/14. तर पहा, हे पाहत असताना सर्वात स्मॉल पाहूया आपण. हे 2/3 याच्यासोबत कुणाची जोडी लागते तर पहा 3च्या टेबलमधल्या संख्या शोधा. 3, 9, 18, 33, 27. तर यापैकी जोडी लावत असताना समजा 3 त्रिक 9 केले तर पुढे 3 दोन्ही 6 हे लागणार नाही जोडी. तर या ठिकाणी पहा 3 ला जर 6 न गुणलं 3 संग 18, 3 दोन्ही 6 नाही येणार, 6 दोन्ही 12 येतं. त्यानंतर या ठिकाणी 3 ला जर 11 ने गुणलं तर हे पण नाही येत. तर या ठिकाणी 3 ला 9 ने गुणल्यानंतर 27 येतं आणि 2 ला पण 9 ने गुणलं तर 27. म्हणजे या ठिकाणी जी पहिली जोडी आहे 3/2 आणि 18/27 ही जोडी लागलेली आहे. आन्सर. त्यानंतर दुसरी जोडी पाहूया आपण 5/7. तर 7च्या पाड्यामधल्या संख्या शोधा. 7, 14. तर या ठिकाणी जोडी लागेल 10/14. दुप्पट केलेला आहे. त्यानंतर तिसरी जोडी पाहूया आपण 5/11. तर 11च्या टेबलमध्ये या ठिकाणी फक्त 33 आहे म्हणजे जोडी लागेल 15/33. त्यानंतर चौथी जोडी हे पण लागलेली जोडी. त्यानंतर 7/9. तर याची जोडी 14/18. तर हे विचार करून आपल्या लक्षात येते की गुणाकार केल्यानंतर दुप्पट केल्यानंतर आपल्याला कोणत्या संख्या मिळतात, यावरून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. खालील अपूर्णांकाशी सममूल्य असे प्रत्येकी 2 सममूल्य अपूर्णांक तयार करा. म्हणजे या ठिकाणी फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. तर याच्यासाठी आपल्याला 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन पाहिजेत. तर याचं जर स्पष्टीकरण आपण पाहिलं 7/9 बरोबर 7/9 याला 2 ने गुणूयात. मल्टिपल होईल 2 2 14/18. दिस इज फर्स्ट अँड सेकंड 7/9 मल्टिपल 3 into 3 is equal to 21/27. These two are equivalent fraction of 9/7/9. Next 4/5 is equal to 4/5 into 3 into 3 12/15. This is 1. And second 4/5 is equal to 4 into 4 5 into 4 is equal to 16/20. These are two fraction. तर हे 2 सममूल्य अपूर्णांक झाले 4/5 सोबत. यानंतर पुढील प्रश्न 3/11. तर याचा सममूल्य अपूर्णांक पाहूयात आपण. 3/11 बरोबर 3/11 into 7 into 7 करूयात. 7 त्रिक 21 11 7 77. कोणतीही संख्या घेऊ शकतात, फक्त गुणाकार सारख्या संख्येने करायचा असतो आपल्याला. 3/5 बरोबर 3/11 3/11 गुणिले 2 गुणिले 2 6/22. दीज आर द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन ऑफ 3/11. तर या पद्धतीने आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय हा भाग या ठिकाणी समजून घेतलेला आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे तो पाहूयात लगेच. या व्हिडिओमध्ये पाहूया आपण लाईक फ्रॅक्शन अँड अनलाईक फ्रॅक्शन. तर लाईक फ्रॅक्शनलाच मराठीमध्ये समछेद असं म्हणतात. समछेद अपूर्णांक. सम म्हणजे सारखा आणि छेद म्हणजे छेद. यालाच इंग्लिशमध्ये लाईक म्हणजे समान फ्रॅक्शन. तर ज्याचा डिनोमिनेटर सेम असतो, डिनोमिनेटर सेम, those fraction called like fraction. For example 9/7 2/7 4/7 20/7.
ऑल दीज आर लाईक फ्रॅक्शन. तर हे सर्व समछेद अपूर्णांक आहे. त्यांचा छेद पहा 7 7 7 7. दिस टाईप ऑफ फ्रॅक्शन इज कॉल्ड लाईक फ्रॅक्शन. आणखी एखादं उदाहरण पाहूयात आपण. 15/20, 9/20, 7/20, 100/20. ऑल दीज फ्रॅक्शन आर लाईक फ्रॅक्शन. तर यासारख्या अपूर्णांकाला आपण लाईक फ्रॅक्शन असं म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये समछेद अपूर्णांक असं म्हणतात. आणि दुसरा आहे अनलाईक फ्रॅक्शन. तर अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक. म्हणजेच डिनोमिनेटर आर डिफरंट, ज्याचा छेद समान नसतो. जसं की 7/5, 9/3. तर या ठिकाणी छेद 5 आणि 3 या दोन अपूर्णांकाला आपण भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतो. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. 9/4, 11/6. तर या ठिकाणी पण छेद समान नाही. तर याला आपण भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतो किंवा याला आपण ओळखतो. सो लाईक फ्रॅक्शन अँड अनलाईक फ्रॅक्शन. तर यानंतर पाहूया आपण कन्व्हर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. म्हणजेच भिन्न छेद अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर. भिन्न छेद अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर. तर हे रूपांतर नेमकं कसं करायचं? कन्वर्ट अनलाईक फ्रॅक्शन टू लाईक फ्रॅक्शन. कन्वर्ट अनलाईक इनटू लाईक फ्रॅक्शन. तर याचे दोन प्रकार आहेत. टाईप फर्स्ट, यामध्ये छेद एकाच पाड्यात असेल, एकाच पाड्यात. आणि जो दुसरा टाईप आहे तो म्हणजे छेद एकाच पाड्यात नसेल. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मीन्स डिनोमिनेटर in same table or denominator in different table. तर दोन्ही उदाहरण आपण सायमल्टेनियसली समजून घेणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे 5/3, 7/9. म्हणजेच 5/3, 7/9. आणि या ठिकाणी जर उदाहरण पाहिलं आपण तर 5/3, 7/4. तर या ठिकाणी पहा, या उदाहरणामध्ये याचा जर डिनोमिनेटर पाहिला तर तो 3 आणि 9, 9 आणि 3. तर हे एकाच पाड्यातील संख्या आहेत. या ठिकाणी पहा 3 आणि 4 हे एकाच पाड्यामध्ये येत नाही. तर याचं सेम करत असताना फक्त या ठिकाणी जर आपण 3चा पाडा म्हणला, 3 1 3, 3 2 6, 3 3 9. मीन्स 3 1 3, 3 2 6, 3 3 9. तर फक्त पहिला अपूर्णांक जो आहे 5/3 याला आपण 3 न मल्टिप्लाय करूयात. तर हे येईल 15/9. म्हणजेच या ठिकाणी 5/3 म्हणजेच 15/9 आणि आपले सममूल्य अपूर्णांक होतील 5/9 आणि 7/9. तर आता यांचा छेद समान झालेला आहे. म्हणजे जो दुसरा अपूर्णांक आहे ज्याचा छेद मोठा होता त्याच्यामध्ये काहीही बदल करायची गरज नाही. यानंतर हे उदाहरण कसं सोडवायचं पहा. आता याचा छेद आहे 3, याचा छेद आहे 4. तर या 3 आणि 4चा लसावी काढायचा आहे आपल्याला. लसावी माहिती असेल तुम्हाला, किंवा सगळ्यात बेस्ट पद्धत याच्या छेदाने या पूर्ण अपूर्णांकाला गुणायचं. म्हणजे 5/3 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 4. सेकंड फ्रॅक्शन डिनोमिनेटर 4 मल्टिपल विथ फर्स्ट फ्रॅक्शन. सो 5 4 20 अँड 3 4 12. अँड सेकंड फ्रॅक्शन 7/4 मल्टिपल बाय फर्स्ट फ्रॅक्शन डिनोमिनेटर. म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदानं गुणायचं, म्हणजेच 3 न गुणायचं. तर याचं उत्तर येईल 7 त्रिक 21, 4 त्रिकूण 12. तर 20/12, 21/12. तर या अपूर्णांकाचे छेद समान झालेले आहेत.
20/12 अँड 21/12. तर या पद्धतीने आपण समुच्छेद अपूर्णांक करू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढचा जो भाग आहे तो प्रॉब्लेम सेट 18 आणि यामधील महत्त्वाचे प्रश्न. सो प्रॉब्लेम सेट 18. द फर्स्ट क्वेश्चन इज दिलेल्या अपूर्णांकाचे सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करा. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन. तर या ठिकाणी कन्वर्ट द गिवन फ्रॅक्शन इनटू लाईक फ्रॅक्शन हा भाग पाहण्यासाठी या ठिकाणी जो पहिला प्रश्न दिलेला आहे आपणास, तीन छेद 4 आणि 5/8. तर हे उदाहरण आपल्याला पहिल्या टाईप सारखं दिसतं पहा. 3/4 अँड 5/8. तर हे 4 आणि 8 एकाच पाड्यातील आहेत. म्हणजे दुसरा फ्रॅक्शन आपण जशाला तसा ठेवू शकतो ॲज इट इज. अँड फर्स्ट फ्रॅक्शन 3/4 मल्टिपल विथ 2 मल्टिपल विथ 2 इज इक्वल टू 3/2 6 4/2 8. अँड फर्स्ट फ्रॅक्शन बिकम 6/8. अँड लाईक फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक जे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण समछेद अपूर्णांक ते तयार होतात 6/8 आणि 5/8. यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे 3/5 आणि 3/7. सो गिवन फ्रॅक्शन 3/5 अँड 3/7. सो 3/5 अँड 3/7. फर्स्ट फ्रॅक्शन 3/5 मल्टिपल बाय सेकंड फ्रॅक्शन डिनोमिनेटर 7 इज इक्वल टू 27/35 अँड सेकंड फ्रॅक्शन 3/7 मल्टिपल बाय फर्स्ट डिनोमिनेटर 5 इज इक्वल टू 3/5 15 अँड 7/5 35. सो द लाईक फ्रॅक्शन 21/35 अँड 15/35. तर हे सममूल्य अपूर्णांक तयार होतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन 4/5 3/10. तर पहा 4/5 आणि 3/10. या ठिकाणी जर आपण डिनोमिनेटर पाहिला छेद पाहिला तर तो 5 आणि 10 हे एकाच पाड्यात म्हणजे 5च्या पाड्यामध्ये आहे. म्हणून आपण फक्त एका अपूर्णांकामध्ये बदल करूया. 4/5 10 छेद करण्यासाठी याला 2 न गुणूयात गुणिले 2 8/10. म्हणजे पहिला अपूर्णांक जो आहे 4/5 याची किंमत झाली 8/10 आणि दुसरा अपूर्णांक 3/10 आहे. आणि म्हणून समुच्छेद अपूर्णांक लाईक फ्रॅक्शन 8/10 आणि 3/10. यानंतर नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. चौथा प्रश्न आहे 2/9 आणि 1/6. तर या ठिकाणी पहा 2/9 आणि 1/6 याचा आपण लसावी सुद्धा काढू शकतो. म्हणजे एकच पाडा जर आपण पुढे काउंट केला तर हे 9 2 18 आणि 3 संग 18 असं पण येतं. म्हणजे 2/9 बरोबर 2/9 गुणिले 2 करूयात गुणिले 2 2 4 9 2 18. त्यानंतर 1/6 बरोबर 1/6 गुणिले 3 गुणिले 3 3 1 3 3 संग 18. तर हे 4/18 आणि 3/18 हे सममूल्य अपूर्णांक समछेद अपूर्णांक आहेत. समछेद अपूर्णांक. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन 1/4 2/3. 1/4 आणि 2/3. तर 1/4 2/3 1/4 बरोबर 1/4 गुणिले गुणिले दुसरा अपूर्णांकाचा छेद म्हणजे 3 3 3 1 3 3 चौक 12. त्यानंतर 2/3 बरोबर 2/3 गुणिले 2/3 गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे 4 गुणिले 4 4 2 8 4 त्रिकोण 12
म्हणजेच 1/4 झाला, 3/12 आणि 2/6 3/8. सो लाईक फ्रॅक्शन 3/12 and 8/12. Next question number 6. 5/6 and 4/5. So 5/6 multiple with second fraction denominator 5 into 5 is equal to 25/30, and second fraction 4/5 into 6 into 6 is equal to 4 into 6 24, 5 into 6 30. So these two fractions are same. So 25/30 and 24/30 have same denominator. यानंतर पाहूया नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन. लास्ट बट वन. 3/8 into 8 and 4 having LCM. 8 आणि 6 यांचा LCM म्हणजेच लसावी तो आहे 24. याचा अर्थ असा असतो की 8 आणि 6चा जर पाडा तुम्ही म्हटला तर 24 ही संख्या दोन्ही पाड्यामध्ये येते. तर याचा छेद 24 करण्यासाठी याला 3 न गुणूयात. अंशाला 3 न छेदाला 3 न म्हणजे 9/24. आणि दुसरा अपूर्णांक आहे 1/6 गुणिले मल्टिपल 4 मल्टिपल 4. 4 1 चा 4, 4 6 चा 24, and this fraction 9/24 and 4/24 become like fraction. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 1/6 4/9. So 1/6 into 3 into 3 is equal to 3/18. 4/9 into 2 is equal to 4 into 2 8/18. These two are like fraction. तर हे दोन समछेद अपूर्णांक आहेत. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा भिन्नछेद अपूर्णांकाचा समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतो. यानंतर पाहूया आपण पुढील घटक म्हणजेच कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन. म्हणजेच समछेद अपूर्णांकाची तुलना. समछेद अपूर्णांकाची तुलना म्हणजे ज्याचा छेद समान आहे अशा अपूर्णांकाची आपल्याला तुलना करायची आहे. तर या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूयात. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 and 5. 1 2 3 4 and 5. तर या ठिकाणी पहा आपण हे 2 पार्ट म्हणजे कलर करतोय आणि या ठिकाणी 3 पार्ट कलर करतोय. तर या ठिकाणी जर आपण कलर पार्ट लिहिला तर 2 पार्ट आहेत 1 2 3 4 and 5 2/5. आणि या ठिकाणी कलर पार्ट 1 2 3 3/5. तर जास्त कोणता पार्ट कलर झालाय तुम्हाला लक्षात येतो. तर याचे 1 2 3 भाग कलर आहेत. याचे 1 2 भागच कलर आहेत. म्हणजे जास्त हा आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण लिहिलं तर 2/5 मोठा आहे 3/5. 2/5 पेक्षा 3/5 मोठा किंवा 3/5 पेक्षा 2/5 हा लहान. तर हा आहे लहान अपूर्णांक आणि हा आहे मोठा. मीन्स स्मॉल अँड बिग. तर हे आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये पाहिलं की लगेच दिसतं. म्हणजे छेद जर समान असेल लाईक फ्रॅक्शन असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा ज्याचा अंश मोठा तो मोठा. या ठिकाणी 2 पेक्षा 3 मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. याच पद्धतीने जर आपण एखादं उदाहरण पाहिलं तर 7/9 अँड 10/9. तर या ठिकाणी डिनोमिनेटर सेम अँड हिअर 10 इज ग्रेटर दॅन 7 म्हणजे 7 पेक्षा 10 मोठा आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो 7/9 पेक्षा 10/9 हा अपूर्णांक मोठा आहे. 7/9 पेक्षा 10/9 अपूर्णांक
मोठा आहे. तर लक्षात ठेवा, छेद समान असेल तर अंश जो मोठा तो मोठा, जो लहान तो लहान. मीन्स अनदर वन 12/8, 7/8. Here the numerator 12 is greater than 7, so we can write here 12 is greater than 7, so 12/8 greater than 7/8. तर या पद्धतीने आपण अगदी सेकंदामध्ये हे सोडवू शकता. यानंतर पाहूया आपण पुढील पद्धत. नेक्स्ट, कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर. कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर. तर इक्वल न्यूमरेटर असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी पहा, इक्वल न्यूमरेटर असेल तर आपण काय करायचं हे समजून घेऊयात. तर या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल उदाहरण पाहिलं आपण, उदाहरणात 7/5 अँड 7/2. तर या ठिकाणी न्यूमरेटर इक्वल आहे, म्हणजेच अंश समान असल्यास लहान मोठेपणा ठरवणे. तर या ठिकाणी पण आता अगदी सिंपल पद्धतीनं हा भाग पाहणार आहोत आपण. अंश मोठा म्हणजे अंश जर सेम असेल तर या ठिकाणी कोणत्या पद्धतीने सोडवायचं. खरं तर हा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. तर लक्षात ठेवा, अंश जर मोठा असेल तर काय करता येतं. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी सिंपल अंश मोठा आहे तर ज्याचा छेद मोठा, डिनोमिनेटर बिग, that fraction small. And denominator small, fraction big. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी डिनोमिनेटर 5 मोठा आहे 2 पेक्षा, तर 5 is greater than 2, but fraction 7/5 less than 7/2. तर लक्षात ठेवा, छेद ज्याचा मोठा तो अपूर्णांक लहान असतो आणि छेद ज्याचा लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तर एवढं व्हाईस वर्सा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा 9/10, 9/15. तर या ठिकाणी छेद न्यूमरेटर सेम असेल तर छेद 15, 10 आणि 15 मोठा कोणता आहे हा, तर ज्याचा छेद मोठा तो लहान आणि छेद लहान अपूर्णांक मोठा, म्हणजे आपण असं लिहू शकतो 9/10 ग्रेटर दॅन 9/15. म्हणजे या ठिकाणी उलटा आहे पहा, छेद समान असल्यास आपण ज्याचा अंश मोठा तो मोठा होता, पण या ठिकाणी जर अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. अंश समान असल्यास या ठिकाणी एक सेंटेन्स लिहून देतो, लक्षात ठेवा. अंश समान असल्यास, अंश समान असेल, छेद लहान, अपूर्णांक मोठा. या वाक्याचा नेमका अर्थ पहा, अंश समान, छेद जो लहान आहे तो अपूर्णांक मोठा. या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट, कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन. तर या ठिकाणी अनलाईक फ्रॅक्शनचं जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर 2 मेथड तुम्हाला शिकवणार आहे. एक म्हणजे लाईक फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करणे आणि दुसरं क्रॉस मल्टिफिकेशन. तर या ठिकाणी एक पद्धत म्हणजे अनलाईक टू लाईक करणे, अनलाईकचं लाईकमध्ये रूपांतर करायचं, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे क्रॉस मल्टिफिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर दोन्हीही पद्धती तुम्हाला शिकवणार आहे. एक उदाहरण घेऊयात आपण. 5/7, 3/8.
तर या ठिकाणी पहा छेद डिफरंट आहे, अनलाईक फ्रॅक्शन आहे हा. तर या ठिकाणी काय करता येईल, तर हे 5/7 बरोबर 5/7 गुणिले 8 गुणिले 8 याच्या डिनॉमिनेटरनं गुणले आपण. 8×5 40, 7×8 56. दुसरा फ्रॅक्शन आहे 3/8 बरोबर 3/8 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे याच्या डिनॉमिनेटरने 7×3 21, 7×8 56. तर आपल्याला दोन फ्रॅक्शन मिळाले आहेत 40/56, 21/56. तर या ठिकाणी मोठा आहे 40/56 इज ग्रेटर दॅन 21/56. पण हा पूर्णांक म्हणजेच 5/7 मोठा आहे 3/8 पेक्षा. तर या पद्धतीने तुम्ही हे उत्तर सोडवू शकतात. म्हणजे दिलेला अपूर्णांक अनलाईक असेल तर तो लाईक करून घ्यायचा आणि लाईक केल्यानंतर ज्याचा न्यूमरेटर मोठा तो अपूर्णांक मोठा. ही पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत पहा, हीच सेम पद्धत आहे 5/7 3/8 आणि या पद्धतीने तुम्ही तोंडी करू शकतात. फॉर एक्झाम्पल तर काय करायचे आपणास, तर हे 5/7 आणि 3/8 यामध्ये या दोन्हीचा गुणाकार करायचा. 8×5 40 हा इथे लिहायचा आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा 7×3 21 तो इथे लिहायचा. गुणाकार केल्यानंतर मल्टिफिकेशन, क्रॉस मल्टिफिकेशन मेथडचं नावच आहे पहा आपल्या. क्रॉस मल्टिफिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार 8×5 40 इथे लिहिलं, 7×3 21 इथे लिहिलं. हे 40 मोठा आहे म्हणून 5/7 ग्रेटर दॅन 3/8 झालं उत्तर. तर एवढंच लक्षात करायचं. म्हणजे तोंडी सुद्धा तुम्ही सांगू शकतात की कोणता मोठा आहे आणि कोणता लहान आहे. तर यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट 19 म्हणजे उदाहरण संग्रह 19 हा भाग सोडवायचा आहे. तर या ठिकाणी काही महत्त्वाची उदाहरणं पाहूयात पहिल्या सुरूला. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 3/7 3/7. दोन्हीही या ठिकाणी जे अपूर्णांक आहेत फ्रॅक्शन 3/7 3/7 समान आहे म्हणजे हे इक्वल आहे. त्यानंतर 3/8 2/8 छेद समान. अपूर्णांकाचा अंश जो मोठा तो अपूर्णांक मोठा. 2/11 10/11 2 पेक्षा 10 मोठा आहे कारण छेद समान आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. त्यानंतर 5/15 10/30 तर त्याला आपण इक्वल डिनॉमिनेटर करूयात. याला 2 न गुणूयात म्हणजे 5/15 गुणिले 2 गुणिले 2 जर केलं तर हे होईल 10/30 म्हणजे हा पूर्णांक बनेल 10/30 आणि या ठिकाणी आपण 10/30 इक्वल टू म्हणजे हे दोन्ही अपूर्णांक समान आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील 5th क्वेश्चन. तर या ठिकाणी 5वा प्रश्न पहा. अगदी तोंडी तुम्ही करायचं आहे या ठिकाणी गणित पहा. तर डायरेक्ट आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. त्यापूर्वी या ठिकाणी अंश समान आहे 5/5 तर ज्याचा छेद लहान तो मोठा, ज्याचा छेद मोठा तो लहान म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. त्या या ठिकाणी पहा आता अंश समान, न्यूमरेटर इक्वल, सो डिनोमिनेटर स्मॉल, फ्रॅक्शन ग्रेटर. 4 डिनोमिनेटर स्मॉल, फ्रॅक्शन ग्रेटर. 7/11 1 डिनोमिनेटर स्मॉल, फ्रॅक्शन ग्रेटर. अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे उदाहरण सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 6/8 5/6 1/8. तर या ठिकाणी दोन्ही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. 5/6 आणि 1/8 याचा आपण डिनोमिनेटर सेम करून घेऊयात. तर 5/6 गुणिले 4 गुणिले 4 4×5 20 6×4 24. दुसरा पूर्णांक आहे 1/8 बरोबर 1/8 गुणिले 3 गुणिले 3 3×1 3 8×3 24. So these two fraction
20/24 and 3/24. Denominator same. Numerator 20 is greater than 3, so this is the right sign. So we can write 20/24 means 5/6 greater than 1/8. म्हणजेच या ठिकाणी आपण हे साइन यूज करू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर हे 5/12 ब्रॅकेट 1/6. 5/12 ब्रॅकेट याला आपण 2 न मल्टिप्लाय करूयात. बे 1 बे 6 2 12. डिनोमिनेटर सेम. न्यूमरेटर 5 2 5 is greater, so this sign use. यानंतर पाहूया नेक्स्ट. 7/8 ब्रॅकेट 14/16. तर 8 आणि 16 एकाच पाड्यात आहेत म्हणून आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 7/8 गुणिले 2 गुणिले 2 ब्रॅकेट 14/16. तर 7 2 14 8 2 16 ब्रॅकेट 14/16. सेम फ्रॅक्शन, सो इक्वल साइन, म्हणजे या ठिकाणी बरोबर. यानंतर पुढील प्रश्न. 4/9 4/9 इक्वल फ्रॅक्शन, सो इक्वल साइन. नेक्स्ट 5/18 1/9. सो 5/18 bracket as it is 1/9. 89 9 in single table in 9, so multiple with 2 multiple with 2, so fraction become 5/18 bracket 2/18. so here denominator same. छेद समान झालेला आहे. अंश 5 मोठा आहे 2 पेक्षा म्हणून हा पूर्णांक मोठा आणि म्हणून हे या ठिकाणी आपण हे चिन्ह वापरू शकतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 2/3 ब्रॅकेट 4/7. सो मल्टिपल 7 टू फर्स्ट फ्रॅक्शन अँड 3 टू सेकंड फ्रॅक्शन. म्हणजे पहिल्या पूर्णांकाला आपण 7 ने गुणूयात दुसऱ्याच्या छेदानी. ब्रॅकेट 4/7 मल्टिपल बाय फर्स्ट डिनोमिनेटर. पहिल्याचा जो छेद आहे 3 गुणिले 3 करूयात. तर 7 2 14 छेद 21 ब्रॅकेट 3 चौक 12 छेद 21. डिनोमिनेटर सेम. न्यूमरेटर 14 इज ग्रेटर दॅन 12, म्हणजे या ठिकाणी 14 हे 12 पेक्षा मोठा आहे म्हणून हे साइन आपण वापरू शकतो. यानंतर पुढील प्रश्न. 3/7 आणि 5/9. तर 3/7 ब्रॅकेट 5/9. इन नेक्स्ट स्टेप 3/7 मल्टिपल बाय 9 मल्टिपल बाय 9 ब्रॅकेट ॲज इट इज 5/9 into 7 7. 3 into 9 27/9 into 7 63 bracket close. 5 into 7 35. 9 into 7 63. 35 is greater than 27, so use this sign less than. And the last question is, शेवटचा प्रश्न आहे आपला. 4/11 1/5. 4/11 ब्रॅकेट 1/5. तर 4/11 गुणिले 5 ने मल्टिप्लाय करूयात. ब्रॅकेट ॲज इट इज 1/5 इंटू 11 ने मल्टिप्लाय करूयात. 11 11. तर 4/5 20 11/5 55 ब्रॅकेट क्लोज. 11 1 11 11/5 55 छेद समान. 20 मोठा आहे म्हणून 4/11 इज ग्रेटर दॅन 1/5. तर या पद्धतीने आपण अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये सर्व उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक लिहा, स्पष्टीकरण समजून घ्या. भेटूया लवकरच पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.